मौली महावैष्णव संत सम्राट श्री ज्ञानेश्वर भगवान आणि विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या जो सप्ताह आरंभ केलेला आहे, खरं तर या सप्ताहाचं औचित्य साधून जी सेवा आलेली आहे आपल्याकडे आणि ती सेवा खरं तर त्या सेवेचे खूप अनेक प्रकार आहेत, पण मात्र या सगळ्याच्या सेवेचं वर्गीकरण जर करायचं म्हटलं तर दोन विभागामध्ये आहे, एक नैमित्तिक सेवा आणि एक नित्य सेवा. त्यालाच आपण नित्य नैमित्तिक कर्म असं म्हणतो. आणि तशी ही नैमित्तिक सेवा जरी असली तरी पण त्या सेवेचं काहीतरी फळ आहे, त्या सेवेचा काही सिद्धांत आहे, त्या सेवेचा काही आचार विचार आहे. आणि ही सेवा यथासांग होईल की नाही हे मला माहिती नाही, पण उभारलोय खरा. कारण मुळातच उभं राहायला उशीर, तिथून पुन्हा कीर्तन सुटायला उशीर असं न होता जरी उभा राहायला उशीर झाला तरी कीर्तन वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करू आपण. कारण असं आहे, प्रतिबंध येणं हा जीवनाचा स्थायी भाव आहे, अडथळा येणं हा जीवनाचा स्वभाव आहे. मग ते पारमार्थिक कार्य असो किंवा व्यावहारिक असो किंवा सांसारिक असो, अडथळा हा राहणार, प्रतिबंध हे राहणार. पण प्रतिबंध राहिले तरी ते प्रतिबंध दूरही केले पाहिजेत, हेही तितकंच महत्वाचं कारण. तसं अनेक प्रकारचे प्रतिबंध आहेत, जसा विषय तसा प्रतिबंध आहे. मी जास्त आता खोलात जात बसत नाही, मला मूळ मुद्द्यावर यायचं आहे. परंतु एक कीर्तन या सेवेचा प्रतिबंध मात्र फार मोठा वेगळा आगळा आहे. की नेहमी असं म्हणतो, कीर्तनाला उभं राहणं सोपं आहे, कीर्तनाला अभंग घेणं सोपं आहे, पण कीर्तनातला विषय मांडणं मा कठीण काम आहे. आणि तोच एक मोठा प्रतिबंध आहे. आपल्या या संप्रदायामध्ये
कीर्तन, प्रवचन, भजन जेवढी म्हणून काही साधना असेल त्या साधनेचे हे प्रतिबंध आहे. आणि कीर्तनातला सगळ्यात महत्वाचा प्रतिबंध म्हणजे श्रोता आणि वक्ता या दोन्हींचाही प्रतिबंध आहे. कारण असं आहे, परिस्थिती अशी आहे, एक तर मुळामध्ये एक दुरापास्त अशा प्रकारचं असलेलं जीवन आणि त्या दुरापास्त असलेल्या जीवनामध्ये दुरापास्त असलेला पारमार्थिक योग आणि त्या पारमार्थिक योग साध्य होण्यासाठी निर्माण होणारा जो प्रतिबंध आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. तसे तर विचार जर केला, अगदी धावता आधाराने जर बोलायचं झालं, आपण मनुष्य जन्माला आलो म्हणजे परमेश्वराने सगळ्यात महत्वाचा प्रतिबंध आपला दूर केला. हे जी ध्येयी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणजे मनुष्य देह प्राप्त झाला आणि याच देहात हे सगळं साध्य आहे. म्हणून मनुष्य देह मिळत नव्हता, तो मोठा प्रतिबंध होता. आणि मनुष्य देह मिळाला म्हणजे ईश्वराने सगळ्यात मोठा प्रतिबंध दूर केला. पण बाकीचे येणारे प्रतिबंध दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे. जर वेगळ्या वेगळ्या प्रकारचं चिंतन आहे. म्हणून सुरुवातीला म्हटलं की उभं राहणं सोपं आहे, अभंग घेणं सोपं आहे, पण अभंगाच्या ट्रॅकवरून जाताना फार मोठी कसरत करावी लागते. ती श्रोत्याची आणि वक्त्याची दोघांची पण आहे. कधी कधी असं असतं, ऐकणारा श्रोता वक्त्याला मिळणं फार मोठं भाग्य आहे. माऊली असं म्हणतात, श्रोता वक्ता तो वक्ताची नवे श्रोतेने विण. काय कारण आहे असं म्हणायचं? कारण वक्ता जसा बोलतो तशी त्याची भाषा समजून घेणं हे श्रोत्याचं काम आहे. म्हणून असा जर का श्रोता, त्या श्रोत्याचं फार सुंदर उदाहरण आणि दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे. अगदी या अधिकाऱ्याला पहिल्याच अध्यायामध्ये ठेवलेलं आहे माऊलींनी. अहो अर्जुनाची पांती जे परिसणी या योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या योग्यतेचे असलेले जे कोणी अधिकारी श्रोते आहेत, परिसणीय योग्य होती म्हणजे श्रोत श्रवण करायला योग्य असलेले अधिकारी, हा सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. आणि तसं जर पाहिलं तर मुळामध्ये कीर्तनाला यावं बसावं अशी सगळ्यात मनुष्य जीवाची काही धारणा आहे. हेही काही सांगता येत नाही आपल्याला. पण मात्र कीर्तनाला येणारा जो प्रतिबंध आहे, एक तर यावंसं वाटलं तरी पण मात्र कीर्तन संपेपर्यंत बसवेलच असंही काही सांगता येत नाही. अशी उदाहरणं कित्येक पाहतो आपण. मी जास्त ते बोलत बसत नाही. पण मात्र ते बसवलं तरी त्या कीर्तनातले शब्द, त्या कीर्तनातला विचार, त्या कीर्तनातला असलेला अर्थ, तो दृष्टांत, हे सगळंच आपल्याला पचनी पडेल हेही काही सांगता येत नाही. हे एवढे मोठे सगळे प्रतिबंध कारण का मी का आणि कशातरी बोलतोय. कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तन घडणं अवघड आहे. माऊली म्हणतात, तया कैचे कीर्तन करेल नाही, घडेल नाही. घडणं वेगळं, करणं वेगळं, आणि हेच मुख्य सिद्धांत आहे. कारण आपण सगळेच सांसारिक जीव आहोत आणि सांसारिक जीव आहोत म्हटल्यानंतर संसाराचे सगळे गुणदोष घेऊन आपण या कीर्तनात बसत असतो. आणि ते गुणदोष अधूनमधून त्या कीर्तनातून त्या बुद्धीमध्ये डोकावत असतात, त्या मनामध्ये डोकावत असतात. असा काहीतरी विषय चाललेला असतो आणि मनामध्ये एक असा विचार येतो, ते मन तिथून भरकटायला सुरू होतो. हा मोठा प्रतिबंध आहे. हे एवढे सगळे प्रतिबंध घेऊन जर कीर्तनात बसलो तर श्रोता आणि वक्ता फार मोठी अडचण निर्माण होते. म्हणून एक साधा सरळ उपाय सांगितला. कीर्तनाचा तो ढाचा आहे, कीर्तनाचा तो आचार आहे, तो विचार आहे. बाकीकडे हा शिष्टाचार पाळण्याची गरज नाही आपल्याला.
कुठे एखादा कार्यक्रम चाललेला असेल, तो कोणत्या स्वरूपाचा आहे याच्याशी काही देणं घेणं नाही आपल्याला. पण मात्र सांप्रदायिक कीर्तनाचा जर विचार केला तर हे कीर्तन आहे हा आधार नाम त्याचे विश्वंभर. ज्या आधारावर हा निर्माण झालेला आहे, जो ढाचा याचा आहे, त्याचा जर विचार केला तर हे सगळे प्रतिबंध दूर करण्यासाठी श्रोत्यांसाठी असणारा जो प्रतिबंध आहे आणि वक्त्याच्यासाठी असलेला जो प्रतिबंध आहे, श्रोत्यांच्यासाठी असलेला प्रतिबंध आहे की त्याला त्याच्या ठिकाणी जेही काही कीर्तनातला अभंग आहे त्या कीर्तनातले